अगदी साधी, सोपी, भन्नाट आणि चविष्ट अशी वांग्या बटाट्याची भाजी बरं का. इतकी भारी लागते ना, की आपल्याला आहे ना ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर कशाबरोबर पण आवडणार आहे मंडळी. त्याच्यामुळे ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा ही भाजी तुम्हाला कशी लागली ते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये घेतलं आहे तेल, तेलामध्ये टाकलं आहे थोडंसं जिरं, जिरं टाकल्यानंतर मस्त कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. मस्त गरम तेल होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला कांदा टाकायचा आहे. मस्त असं थोडासा ब्राऊन करून घ्यायचा आहे, खूप ब्राऊन पण नाही करायचं आहे की बाबा खूपच आपल्याला जाळायचं आहे असं काही करायचं नाही आहे. थोडासा कांदा परतवून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे टमाटर, त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ. आता मीठ इथे पूर्ण भाजीला जेवढं लागणार आहे ना तेवढं मी टाकून दिलेलं आहे. याच्यात टाकायची आलं लसणाची पेस्ट, एक तर कुटून घ्या नाहीतर मग मिक्सरमध्ये वाटून घ्या, जसं तुम्हाला आवडेल. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे मसाला. याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला बटाटे. आता वांगे आधी टाकायचे नाही आहे कारण वांगे लवकर शिजतात, बटाट्याला थोडासा वेळ लागतो. हळद टाकली आहे, काळा मसाला टाकला आहे, लाल मसाला टाकला आहे आणि काश्मीरी पावडरसुद्धा याच्यामध्ये ॲड केली आहे की बाबा भाजीला व्यवस्थित तरी आली की भाजी दिसते पण छान, लागते पण छान, नाही का. आणि मग अशी व्यवस्थित भाजी मी परतून घेतली आहे. लगेच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तेही थोडंसं गरम केलेलं. ठीक आहे, थोडंसं पाणी आपण गरम करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बटाटे व्यवस्थित 5 मिनटं परतून झाल्यानंतरच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता इथे मी लावलं आहे झाकण. झाकण लावून आपल्याला 5 ते 7 मिनटं हे बटाटे वाफवून घ्यायचे आहेत. आता 7 मिनटांनंतर मी झाकण काढलं आहे आणि ही भाजी कशी व्यवस्थित दिसते, एकदम मस्त, नाही का. पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि हे फक्त तेल असं मस्त सुटलेलं आहे. आणि वांगे पण म्हणजे बटाटा पण आहे ना थोडासा शिजून गेलेला असतो ह्या स्टेजला. आता आपण टाकणार याच्यामध्ये वांगे. आता वांगे तुम्ही कुठलेही घेतले तरी चालणार आहे. माझ्याजवळ होते काळे वांगे, मी तेच वापरलेत. आता व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. सगळा मसाला भाज्यांना लागला गेला पाहिजे. म्हणजे कसं भाज्या पण चविष्ट लागतात. नुसतं आपण भाज्या टाकायच्या आणि लगेच पाणी टाकायचं अशी घाई करायची नाही कधीच. व्यवस्थित सगळे मसाले मिक्स झाले, भाज्यांना लागले गेले की मी याच्यामध्ये आता टाकलं आहे पाणी. पाणी मी इथे किती 2 ते 3 ग्लास टाकले बरं का, कारण मला थोडासा रस्सा पाहिजे होता. आता मी इथे पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा झाकण लावलं. 15 मिनटं मी ही भाजी उकळवून घेतली मीडियम गॅसवर. खूप फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही, मीडियम गॅसवर मी 15 मिनटं ही भाजी अशी उकळवून घेतली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा ही भाजी तुम्ही कुकरमध्येच का नाही केली, नाही का. तर कुकरमध्ये न करण्याचं कारण आहे ना, कधीतरी कढईतली भाजी तुम्ही खाऊन पहा जी बिना शिट्टीची होते किंवा बिना वाफ धरता होते, आणि कधीतरी कुकरमध्ये तुम्ही ट्राय करू शकता. पण ही भाजी कुकरमध्ये न करता आहे ना, प्रयत्न करा कढईत करा किंवा मग पातेल्यात करा, कारण ह्या भाजीची चव आहे ना ती कढईमध्ये किंवा पातेल्यात केल्यानंतरच खूप छान लागणार आहे. कारण कुकरमध्ये कसं होतं, भाज्या लवकर गळून जातात. त्याच्यामुळे मग भाजीची चव, ती चव आणि ही चव खूप वेगळी लागते. त्याच्यामुळे एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मस्त अशी उकळी आल्यानंतर आहे ना, मी मस्त याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि भाजी पहा किती भारी दिसते आपली. आता जितकी भारी दिसते ना तितकी भारी लागणार पण आहे बरं का. त्याच्यामुळे काही विचार न करता, काही इतका खूप प्रश्न न करता, स्वतःलाच काहीतरी प्रश्न न विचारता ही भाजी एकदा नक्की करून पहा. गरम गरम भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर, ज्याच्याबरोबर तुम्हाला आवडत असेल त्याच्याबरोबर तुम्ही खाऊन पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली. अगदी साधी, सोपी, सिंपल अशी रेसिपी आहे ही वांग बटाटा.